पंढरपूर तालुक्यातील आंबे गावामध्ये दशरथ दांडगे हा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहायचा. दशरथ दांडगे यांची लहान मुलगी म्हणजे किरण. किरण ही आई आणि वडिलांची एकदम लाडकी मुलगी. किरणला लहानपणापासून आई आणि वडिलांनी कोणत्याही गोष्टीची काही पण कमतरता जाणू दिली नाही. किरणच्या लग्नाचं वय झालं, त्यामुळे घरचे लोक किरणसाठी एका मुलाच्या शोधामध्ये होते. खूप मुलं पाहिल्यावर किरणला मंगलवेढा तालुक्यातील पाटखळ या गावामध्ये देण्याचा निर्णय घेतला. पाटखळमधील नागेश सावंत या व्यक्तीसोबत किरणचे लग्न झाले. 3 वर्ष अगोदर किरण आणि नागेश या दोघांचे लग्न झाले. नागेशबद्दल सांगायचं म्हणजे तो आपल्या गावामध्ये एक हॉटेल चालवतो. हॉटेलचं नाव आहे हॉटेल शिवशाही आणि त्यासोबत तो शेती करतो. घरामध्ये कोणत्याही गोष्टीची काही पण कमतरता नाही. घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती आहे आणि नागेश सावंत हा सुद्धा आपल्या बायकोवर विशेष ध्यान देतो. तिला काय हवंय, काय नको या सगळ्या गोष्टींची तो पाहणी देखील करायचा. असा यांचा संसार अगदी व्यवस्थितपणे चालू होता. काही दिवसानंतर दोघांना एक मुलगी देखील झाली. मुलीचं नाव ठेवलं आरोही. आता सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं. लग्नाला 3 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि 14 जुलै 2025च्या रात्रीला अचानक किरणच्या वडिलांना फोन जातो. तो फोन होता किरणच्या चुलत सासऱ्यांचा म्हणजेच दत्तात्रय सावंत यांचा. ते किरणच्या वडिलांना सांगतात की तुमच्या मुलीने स्वतःचं आयुष्य संपवलं. तिने घरच्या समोर असलेल्या कडब्याच्या गंजीला आग लावली आणि त्यामध्ये तिने आत्महत्या केली. किरणच्या वडिलांना हे सगळं ऐकून अजिबात विश्वास बसत नव्हता. त्यांना हे तर खात्री होती की आपली मुलगी आत्महत्या कधीच करणार नाही. पण कालपर्यंत जी किरण अगदी व्यवस्थितपणे सरांसमोर हसत खेळत राहत होती, त्या किरणने स्वतःसोबत असं का केलं असावं? असा प्रश्न त्यांना पडला. नंतर किरणचे वडील आपल्या सर्व कुटुंबियांना घेऊन ते किरणच्या घरी पोचले. त्यावेळेस त्यांना जळालेल्या कळब्यामध्ये एक डेड बॉडी समोर आली, जी की संपूर्ण जाळली होती. नेमकी ती कोणाची आहे हे तर माहिती नव्हतं, पण लोकांच्या सांगण्यावरून असं समजलं होतं की ही डेड बॉडी म्हणजे हीच किरण आहे. त्यावेळेस किरणच्या घरच्यांनी मोठा टाहो फोडला. त्यांचं असं म्हणणं होतं की किरणने आत्महत्या केलीच नाही. तिच्या सासरच्या लोकांनी अगोदरच तिची हत्या केली आणि त्यानंतर किरणला त्यामध्ये फेकून दिलं आणि तिला जाळून टाकण्यात आलं. किरणच्या आई-वडिलांच्या मागणीवरून पोलिसांनी किरणच्या नवऱ्याला म्हणजेच नागेश सावंत या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक केली आणि त्यानंतर झाली त्यांची विचारपूस. विचारपूस करत असताना पोलिसांसमोर नागेश सावंत हा फक्त एकच शब्द बोलू लागला. ते म्हणजे की मी किरणची हत्या केली नाही. माझ्यावर अगोदरच खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. तो खूप रडत होता, कारण त्याला आपल्या बायकोच्या जाण्याचं दुःख झालं होतं. तो खरोखर आपल्या पत्नीवर प्रेम करत होता. त्याला समजत नव्हतं की हे सर्व कसं काय झालं. कालपर्यंत त्याची बायको ही खूप खुश होती, पण अचानक हे सगळं कसं काय होऊ शकतं? असा प्रश्न त्याला पडला. पोलिसांच्या वारंवार विचारपूस केल्यानंतरही तो काही सांगायला अजिबात तयार नव्हता, कारण त्याने कोणताही गुन्हा केला नव्हता. पण पोलिसांच्या दबावामुळे शेवटी नागेश सावंतने कबूल केले की मीच माझ्या पत्नीची हत्या केली. पण पोलिसांना कुठे ना कुठे असा संशय वाटत होता की नागेश सावंत याची काही पण चूक नाही. त्यावेळेस मंगळवेढा तालुक्याचे पी-एस-आय यांनी त्या नागेश सावंतला आपल्या विश्वासामध्ये घेतले आणि त्याला प्रेमाने विचारले की खरं खरं सांग, नेमकं काय झालं होतं आणि तू आपल्या पत्नीची हत्या का केलीस? त्यावेळेस मात्र नागेश सावंतने स्वतः सांगितले की मी माझ्या पत्नीची हत्या केलीच नाही आणि नेमकं काय झालं होतं हे मला देखील माहिती नाही. त्यानंतर पोलिसांना असं वाटलं की नेमकं काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेचच किरणच्या फोनचा CDR काढला आणि त्यामध्ये असं दिसून आलं की किरण एका व्यक्तीसोबत वारंवार फोनवर बोलत होता आणि तो व्यक्ती म्हणजे तिचा चुलत दीर. तो आहे निशांत सावंत. पोलीस पण पाहत होते की निशांत सावंत कुठे आहे. तर निशांत सावंत हा त्याच गावी होता आणि ज्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली, सर्वात अगोदर ही घटना पाहिली होती ती म्हणजे निशांत सावंत याने आणि निशांत सावंत हा त्या दिवशी त्याच्या सोबत होता.
पोलिसांनी निशांत सावंतला अटक केली आणि अटक करून त्याची विचारपूस केली. आणि किरण आणि तुझ्यामध्ये नेमकं काय संबंध आहे? तुमच्या दोघांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये संभाषण झालं. तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय चालू होतं? असा प्रश्न पोलिसांनी निशांत सावंतकडे केला. निशांत सावंत फक्त एक सांगत होता की मला काही पण माहिती नाही. पण पोलिसांनी निशांतला आपल्या पोलिसी खाक्यात दाखवला. त्यामध्ये निशांत सावंत म्हणाला की मी सर्व काही सांगेन आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट त्याने सांगितली ती म्हणजे की किरण आताही जिवंत आहे. हे ऐकून पोलिसांना आणि किरणच्या घरच्यांना अजिबात विश्वास वाटत नव्हता. त्यांना विश्वास वाटला नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू किरणला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल कर. त्यावेळेस निशांत सावंतने किरणला व्हिडिओ कॉल केला. किरणने व्हिडिओ कॉल उचलला आणि त्यामध्ये किरण जिवंतपणे दिसून आली. आता किरण जिवंत आहे, पण जी महिला जळाली ती महिला नेमकं कोण आहे? असा प्रश्न सर्वांच्या समोर पडला होता. पण त्या अगोदर पोलिसांनी किरणला सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एका खोलीमध्ये अटक केली. किरण आणि निशांत या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि अटक करून त्या दोघांना विचारलं की नेमकं तुम्ही हे सर्व का केलं? या घटनेमागे नेमकं कारण काय आहे? त्यावेळेस किरण सावंत आणि निशांत सावंत या दोघांनी घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर मांडला. निशांत सावंत हा 12वी पास मुलगा आहे, जो की फक्त 20 वर्षाचा आहे आणि तो साताऱ्यातील कराड या ठिकाणी एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करतो आणि काम करता करता कधी-मधी तो आपल्या गावी यायचा आणि गावी आल्यावर तो आपल्या वहिनीकडे म्हणजे किरणकडे खूप जास्त आकर्षित व्हायचा. किरण दिसायला सुंदर होती. फक्त 23 वर्षाची किरण एका मुलीची आई देखील वाटत नव्हती. त्यामुळे किरण आणि निशांत या दोघांचे प्रेमसंबंध जुळू लागले. ते दोघं एकमेकांना फोनवर देखील बोलू लागले. निशांत कधी-मधी आपल्या गावी येत होता. पण आता किरणसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरू झाल्यावर तो जास्त करून गावी येऊ लागला आणि या दोघांच्या भेटीगाठी देखील होऊ लागल्या. आता किरणला सोडून त्याला एक दिवस सुद्धा राहू वाटायचं नाही. त्यामुळे त्याने आपलं काम सोडलं आणि तो नेहमीसाठी आपल्या गावामध्ये येऊन राहू लागला. आता किरण आणि निशांत या दोघांना लग्न करायचे होते. आयुष्यभर एकमेकांच्या सोबत त्यांना संसार करायचा होता. पण किरणचे लग्न झाले होते. त्यामुळे तिला हे सगळं करणे अजिबात शक्य होऊ शकत नव्हते आणि किरणला एक मुलगी देखील आहे. जर किरणने हे सर्व केलं तर तिच्या घरच्या लोकांचं नेमकं काय होईल? तिच्या आई आणि वडिलांची इज्जत जाईल. त्यांचं नाव खराब होईल. हे प्रश्न तिला पडू लागला. त्यामुळे त्या दोघांनी पण खूप जास्त विचार केला आणि दोघंजण प्लॅन बनवू लागले होते आणि त्यांचा प्लॅन पण बनवून तयार झाला. तारीख होती 14 जुलै 2025 ची. निशांत सावंत हा पंढरपूरमध्ये फिरू लागला. त्यावेळेस त्याला एक वेडसर महिला दिसली. त्या महिलेबद्दल सांगायचं म्हणजे तिच्या मुलाने तिला बहुतेक सोडलं असावं किंवा त्या महिलेच्या मुलाची मृत्यू झाली. त्या धक्क्यामुळे ती महिला पागल झाली, असं देखील होऊ शकतं. नंतर तो मित्र किरणला घेऊन जातो साताऱ्यातील कराड या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तिला नेऊन एका खोलीत सोडून देतो आणि इकडे मध्यरात्री निशांत सावंत हा परत खानपूर येथून पाटखळ या गावी परत आला आणि परत आल्यावर त्याला अगोदर माहिती होतं की घरामध्ये कडब्याची गंजी ठेवून आहे. तो ज्या महिलेला त्याने मारले होते, ज्या वेडसर महिलेची डेड बॉडी तो त्या कडब्याच्या गंजीवर फेकून देतो. सोबत त्याने एक मोबाईल पण त्या ठिकाणी फेकून दिला आणि त्याने त्या गंजीला आग लावली आणि जवळपास गंजी संपूर्ण जाळली होती. त्यावेळेस मात्र सकाळचे 3:30 वाजले. त्यावेळेस निशानने किरणच्या घरच्यांना सांगितलं, की तुमच्या घराच्या बाहेर जी गंजी आहे तिला आग लागली आहे. अशामध्ये घरचे सगळे लोक बाहेर आले. त्या गंजीला विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ती गंजी संपूर्ण जळून खाक झाली होती. घरामध्ये आपली सून कुठेही दिसत नव्हती. त्यामुळे सर्वांना चिंता झाली आणि त्याच कडब्याच्या गंजीमध्ये त्यांना एक डेड बॉडी सापडून आली. ती डेड बॉडी कोणाची होती हे त्यांना माहिती नव्हतं. पण घरामध्ये आपली सून नव्हती, किरण नव्हती. त्यामुळे त्यांना असं वाटलं की किरणने आत्महत्या केली असावी. आणि त्याच लोकांनी किरणच्या आई आणि वडिलांना पण संपूर्ण माहिती सांगितली. पण त्याच लोकांनी उलटा आरोप केला, ते म्हणजे नागेश सावंत या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबियावर, ज्यांची काही पण चूक नव्हती. उलट नागेश सावंत आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करायचा. तिला काय हवं, काय नको या सगळ्या गोष्टींची काळजी तो घेत होता. पण शेवटी दगा दिला ते म्हणजे किरणने. किरणला आपल्या नवऱ्याला, आपल्या लेकरांना सोडून कायमसाठी आपल्या स्वतःहून लहान असलेला
जो व्यक्ती आहे निशांत सावंत, त्या निशांत सावंत सोबत राहायचं होतं. त्यामुळे तिने संपूर्ण जो कट आहे तो रचला होता आणि या घटनेमध्ये एका महिलेचा जीव गेलाही. काही पण चूक नव्हती. बाकी या संपूर्ण घटनेबद्दल सांगायचं म्हणजे कोणाला बदनाम करणे किंवा कोणाला परेशान करणे हा आमचा उद्देश नाही, तर तुम्हाला सावध करणं आणि सतर्क करणं आहे. या संपूर्ण घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची आहे? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.